आज मी आली आहे माझ्या मामाच्या मामाच्या गावाला. तो वाडा 110 वर्ष जुना आहे. राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वे. आणि मी आज आलेली आहे माझ्या मामाच्या गावाला. आणि माझ्या मामाच्या गावाला ह्याच्यासाठी आली कारण की सान्वी आणि अन्वीचं मामाचं गाव जे आहे ते एका शहरात आहे आणि मग तिला गावाची थोडी मजा भेटावी म्हणून पण. आणि माझ्या मामाचं गाव जे आहे ते 110 वर्ष असं जुनं आहे, सुंदर असं. तुम्हाला ते पण दाखवणार आहे, काय काय मजा करतो ते पण दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आपण वाडा बघूया. आणि ही आहे खुशी मावशी जी सानवीची आहे. चल सानू आणि खुशी दाखवा मला तुम्ही दोघी काय काय आहे ते. फर्स्ट स्टार्ट करूया. सो ही एक इथे एक छोटीशी विहीर आहे. हां आणि इकडे एक मारुती देवाचं एक मंदिर आहे. हा पहिलं का? आपण आता दर्शन घेऊया तिथे. ठीक आहे चालेल. आणि मारुतीचं मंदिर पण खूप जुनं आहे आणि हे जागृत देवस्थान आहे. मंदिर पण खूप जुनं छान रिनोव्हेट केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. इथं हे छोट्याशा अशा पायऱ्या चढायला वरती आणि तुळशीचं वृंदावन असं छान. ह्याचं जे वुडन वर्क लगेच कळून जाईल. सो गाईज हे जे मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये इथे आजूबाजूला कोणाचंही फर्स्ट लग्न होऊ दे किंवा काहीही होऊ दे, फर्स्ट इथे पाया पाडायला येतात. आणि खूप जुनं असं मंदिर आहे आणि खूप छान सुंदर, जी पूर्ण म्हणायला हरकत नाही छान आहे. सो आपण आता वाडा बघणार आहोत. वाडा ह्या साईडला आहे आणि ह्याच्या आजूबाजूला पण आहे ना छोटे छोटे ना खोल्या होत्या जे आता ना अक्षरशः पडलेले आहेत. ते कोण यूज नाही करत. पहिलं ते ना सगळं धान्य बिन्य साठवण्यासाठी यूज करायचे. आणि माझा मामा शेतकरी आहे, तो इथे कोंबड्या हे सगळं तर आहेच आहे. आता दिवाळी चालू असल्यामुळे सध्या इथे जे आहे किल्ल्याचं काम चालू आहे. सो हा आहे सुंदरसा वाडा. त्या आतमधून तुम्हाला मी दाखवणारच आहे. सो हा आहे आमचा वाडा. आणि हे पूर्ण बांधकाम जे आहे ना ते पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि खूप जुने, जवळजवळ 5वी पिढी इथे जे आहे राहती आहे. सो इथले जे दरवाजे पण आहेत ना ते एकदम जुन्या धाकणीचे तुम्हाला म्हणजे असे बघायला भेटतील. आणि माडी आहे कौलारू घरं दगडाच्या मातीने बनलेली अशी मस्तपैकी. आणि ही आताची नवीन पिढी दिवाळी असल्यामुळे रांगोळी काढते है ना. आणि ह्या माडीवरती अशा 2 रूम्स आहेत जिथे आम्ही जातो. छोटंसं म्हणजे चांगलंच मोठं आहे तुळशी वृंदावन. आणि ही आहे दुर्वा. हॅलो. ही सान्वी, हिला तर ओळखतच असाल. ही सान्वीची मावशी. हाय. ही खुशी, हिला तर आपण इंट्रोड्यूस केलं. ही आमची पिंकी मावशी. हा माझा भाऊ ऋषिकेश. हाय ऋषिकेश. हा ही श्रावणी. नावासारखीच किती गोड आहे. श्रावणीचं बघ हाय कर. हाय 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 हाय. हा आमचा रॉकी. हा जो पार्ट आहे ना मेन अंगणाचा तो खूपच भारी आहे. मला हा पार्ट जो आहे ना तो खूपच आवडतो आणि खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. हा रॉकी. हाय रॉकी. आणि आतमध्ये मोठे मोठे रूम्स आहेत छान. हा असा वाडा दिसतो. वरतून पण छान दिसतो. वरतून पण दाखवेल मी तुम्हाला. आणि मागच्या बाजूला पण आहे. आता सध्या खूप जुना झाल्यामुळे त्याला जास्त रिनोव्हेट नाही केलेलं आहे. थोडासा भाग जो आहे आपला पडलेला आहे. पण तरी पण वरती असं माळवदावर जाऊन छान टॅरेस आहे. आणि मागच्या बाजूला पण पूर्वी जे आहे इथे
गोठा होता जिथे गाई हे सगळे बांधायचे. आणि पाठीमागेच एक मोठी चांगली विहीर आहे. आपण आता माळव्यादावर जाऊया कारण की तिथून सनसेट खूप भारी दिसतो. तर चला वरती जाऊ आपण. वरतून छान व्ह्यू आहे खरंच. आणि वरती जाऊन मस्त खेळायला त्याला खूप आवडायचं. सो आजूबाजूची जी सगळी शेती आहे ना तिथून मागची ती सगळी इथून दिसते. आता हा भाग पडलेला आहे म्हणून जाऊ द्या, पण सगळा पाठीमागे जेवढी पण काही शेती होती आहे ना या साईडची त्या साईडची ती सगळी दिसायची. म्हणजे अजून पण दिसते आहे ना. खूप बेस्ट आहे ना. कालपासून खूप मदत केली. बाकी सगळे खाऊ गल्ले. ती सानवी कुठे आहे? तिच्यासाठी हे किल्ला बनवायला लावलाय जबरदस्ती आणि ती आतमध्ये खेळत बसली. तर या दोघी माती चाळतात. आणि हा किल्ला रात्री जो बनवलेला, रात्री काय शूट नव्हतं केलेलं कारण की खूप अंधार होता. तर किल्ला बनवायचा कार्यक्रम चाललाय. हे मला शिकवलंच नाही तू. काय अरे ते फरशी नाही नीट थांब, मी आज दुसरी एक नंबर तुला रोलर लय भारी आहे. लय भारी रोलर. नको बाबू, राहू दे. हे पण तू हा होल तर नाहीच ह्याच्यात. होलच्या आतमध्ये गुफा बनवणार आहे का मग? सिक्रेट केव. अरे ते सिक्रेट केव दिसतीये ना, पण त्याच्या आतमध्ये काय पडले. आता हा शेवटी किल्ला कसा दिसेल त्याचे भरपूर आहे. सोनीचे दरवाजे रायगड बेडगड पण जाऊन आली तरी तिला समजत नाही दरवाजे कसे. रुद्राने नवीन मावळे पण आणलेत. कधी हे मावळे ह्याच्यावरती विराजमान होतील देव जाणे. काय रुद्र, काय काय होप नाहीत का? काय यूज सानवी पण एन्जॉय. सानवीने तर किती हेल्प केली. पूर्ण मातीचे छोटे छोटे गोळे बनवून आणले है ना सानू? रिसुबाई त्याचं विशू मामाने तर सगळे 1-2 लोकांना तर कटाप करून टाकलं. सोन नुसती लाईन मारती ना, सपाट करते. लाईन मारती सपाट करते. आधार कार्ड आहे का बघा, आधार कार्ड. आधार कार्ड किल्ल्याच्या आतमध्ये जायला तसं तिकीट देणार नाही बिना आधार कार्डचं. म्हणजे पत्रा पाहिजे, पत्रा प्रॉपर. झाली का रांगोळी? वा काय सुंदर झाली. सगळं क्रेडिट स्वतःच घ्या. नाही, मोना दीदीने केले आज. हा एकदम परफेक्ट. Are you mad, bro? What? Nothing. What? Nothing. What? Nothing. ते तुझे मामा आहेत आणि तू प्रत्येक गोष्टीला आर यू मॅड ब्रो अशी ती म्हणतेस ना. मम्मा तर खरंच तुम्हाला खूप त्रास देतो. आर यू मॅड ब्रो. जो बोलते वही येतं. जो बोलताय वही होत आहे. आता काय करायचं? गुडघा धरूनच बसली. काय काय पकडली? काय पकडले? गुडघा धरून बसली. कोणाचं काय? कोणाचं काय नाही, कोणाचं नाही. कोणाचा हात आहे? तुलाच टाकतो आता. सानू पाण्यात तुला कोण टाकणार आहे का? तुला कशी वाटली विहीर एवढी? छान आहे ना. हा, पण पाणी इथपर्यंत का नाहीये? ते उन्हाळ्याच्या सुट्टीत असतं. जेव्हा पाऊस पडून जातो ना ते हे आज उलट असतं. हं? हा जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा तेव्हा ते हे असतं खाली असतं. हं? उलट आहे. चला मच्छर आहेत. जाऊ आपण वॉकला परत. तसंच जाऊ फास्ट. खेकडे तर खूप असतात. हो? हो? हो.
डोंगराचं. सानवी उतरतेस का खाली? खाली फार्म हाऊस आहे. चल. नाही असलं कसलं फार्म हाऊस म्हणते. मला घेऊ घेऊ करा ना, मला खूप धावता. आता आम्ही इव्हनिंग वॉकला चाललोय शेतात सानूला घेऊन. आणि जिथे फक्त ऊसच ऊस आहे. किती नाटकं करते ना सानू. लहान आहे, डोक्याला ताप आहे. है ना सानू? छान ना? नाही नाही, मध्ये का म्हटलीस? मी म्हंटली सानू किती छान आहे. क्युटी क्युटी पाय. मस्त हिरवेगार थवेच्या थवेवरती चाललेत. पर्पल स्काय खूपच भारी वाटतंय है ना. तिथे लांब असे डोंगर हे सगळं दिसतंय. इव्हनिंग वॉकसाठी खरंच छान आहे. स्वच्छ हवा, थंड वातावरण. आता थोड्या वेळापूर्वीच मस्तपैकी पाऊस पडून गेलेला आहे. खूप भारी वाटतं फिरायला. मम्मा हे होत नाहीये. जा 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 तिकडे जा. एवढी सगळी माणसं आली आहेत. मम्मा म्हणजे तुमचे ईश्वरी आणि मेघाला सोडायला. बाय बाय. बाय 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 बाय. अरे जा की या तुम्ही कसे. आईस्क्रीम खाऊंगी, जाऊंगी. वा 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 वा. वृंदा पण कशी छान डान्स करते. तिकडे तर बिहारी गाडी चालू झाली. मम्मा तू बिहारी song म्हण. मामाची प्लेलिस्ट आहे.